रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर त्यावेळी परमात्मा तर अंतर्यामी आहे, त्यांना तर सगळ्यांची बातमी माहीतच असते काय काय गोष्ट झाली होती. तेव्हा परमात्म्याने म्हटले की सुदर्शनजी रूपात की भीम, ज्या दिवशी तू आधी आला होतास तेव्हा म्हणत होतास एकाला मारले तर 20 मरत होते, माझ्यात ताकद आहे. तुझ्यासारखे ताकदवान तर खूप झालेत, तू तर पासंगाला पण नाहीस बाबा. ज्या दिवशी तू इथे आला होतास आणि त्या तलावात स्नान करून आला होतास, कुठे म्हटला हो त्या तो तलाव सांग कोणता होता? ती कुंभकर्णाची खोपडी होती, इथली वरची वाटीसारखी, जी तिथे पडली होती आणि पाण्याने भरलेली होती खूप वर्षांपासून. ते स्वच्छ पाणी आहे त्यात. तो तर कुंभकर्णाचा हा इतका हिस्सा होता, ही खोपडी हा वाटीसारखा. बाकी किती असेल विचार कर पैलवान, तुझी काय अवकात आहे त्याच्यासमोर. त्या तलावात तर तुझे पाय टेकत नव्हते त्याच्या खोपडीत. तो किती ताकदवान आणि किती बलशाली असेल. आता तर सगळं खरं म्हणत होता हाजी असेल असेल अवश्य असेल. जेव्हा सांगितलं तेव्हा तर ऐकत नव्हता तो. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही बघा विचार करून, या गोष्टीत आपल्याला नाही यायचं. संसाराची ही कोणती अमुक ताकद ही आहे, ही बकवास आहे सगळी. ताकद तर एकच आहे मालकांची, त्यानंतर सगळं खोटं आहे. सतलोकाला गेलो तर आपलं कल्याण आहे, नाहीतर इथे बट्ट्या बोळ होऊन राहील असाच असंख्य जन्मांपर्यंत. तर परमात्मा म्हणाले ठीक आहे पैलवान, आता चलूया तुमच्या तिथे भंडाऱ्यामध्ये. असे कर, हे माझ्या खुंटीवर एका लाकडावर परमात्म्याची माळ होती, त्या सुदर्शनजींची, ती मण्यांची माळ, ज्याने भजन करतात मंत्र करतात, लाकडाच्या मण्याची. म्हणू लागले ही माळ काढ, मी घेऊन येईन. भीम गेला पटापट, कारण की आज्ञाकारी झाला होता तो तर, की असा महापुरुष आहे आमचे काम होईल. माळ काढू लागला तर भीमाने सगळी ताकद लावली आणि त्याला घाम आला आणि लाजेने जशीच्या तशी सोडून आला. तर परमेश्वर म्हणू लागले की पैलवान, अरे दे लवकर, जायचंय. बोलला नाही, एकट्या येऊन उभा राहिला. महाराज मला नाही काढतायत. परमेश्वराने असा केला होता हात, तर ती आपोआप उतरून त्यांच्या हातात आली. आता पुण्यात्म्यांनो, संत चमत्कार नाही करत, त्यांच्याकडून आपोआप होतात. आणि हे जर थोडेसे मालकांनी नसतं केलं, जर असं नसतं केलं तर भीम याचा थोडाफार भ्रम तसाच राहिला असता. तर तो एक ट्रेलर दाखवला होता परमात्म्याने, कारण की यांचे मन दृढ राहील, तिथपर्यंत त्यांचा संयम राहील. आणि मग मालकांची वेशभूषा कशी होती? जंगलात राहणारे फाटलेले जुने पुराणे कपडे, धोतर लपेटून घेतले होते वरती, कपडे वगैरे असतच नव्हते. आणि पायात वाहणा फाटलेल्या, म्हणजे जसे खूप दिवसात स्नान नाही केले, गावात तर असेच राहतात, अशा वेशभूषेत बसले होते दाता. केस वाढलेले, छोटी छोटी दाढी वाढलेली. तर घेऊन जाऊ लागले रथात बसवून. आणि तिथे बसलेले 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 12 कोटी ब्राह्मण, नवनाथ, 84 सिद्ध. आणि सगळे जेव्हा त्यांनी पाहिले की हे संत घेऊन आले आहेत हे, आणि याने म्हणतात यांचा हा शंख वाजेल, तर सगळे जे उपस्थित होते ते सगळे देवता वगैरे, ते काय म्हणत होते आपापसात की यांची पापच जास्त आहेत बाबा, ही तर यांना भोगावीच लागतील, अशी थोडीच ठीक होतील. म्हणजे आपल्यावर दोष कोणी नाही घेत की आमची ताकद नाही याला ठीक करायची, आमचा तर अभिमान आहे हा. तर जेव्हा त्याला घेऊन आले तर सगळे आपले उपरणे तोंडावर ठेवून हसत आहेत की हा वाजवेल यांचा शंख, हा पण भ्रम मिटेल यांचा.
आता श्रीकृष्णजींनी द्रौपदीजीला म्हटले की द्रौपदी ताई, हा महापुरुष आहे ज्याने तुमचं काम होईल, नाहीतर तसा तर दुःखी होता सर्व परिवार. काम जसेच्या तसे, पैसे सगळे खर्च झाले आणि संकट निवारण झाले नाही. हे 3 तापांचे कष्ट पण नाही संपले. प्रेतबाधा होती धर्मदास त्या धर्मराज युधिष्ठिराला, ती पण यांच्याकडून नाही संपली. तर द्रौपदीला म्हटले ताई असे कर. श्रीकृष्णजींनी म्हटले ताई मस्त जेवण बनव. हा महात्मा भाकरी खाईल, भोजन खाईल, तर शंख तुमचे काम पूर्ण होईल. आता पुण्यात्म्यांनो, अशा स्थितीत आणि स्नान करून स्वच्छ पद्धतीने चांगले एक एक आयटम द्रौपदीने आपल्या हाताने बनवले. कदाचित कोण्या नोकरांनी चूक केली तर, आणि महात्म्याला स्वादिष्ट नाही लागले. कारण की ऋषी तर असेच असतात. हे ऋषी लोक होते हे तर असं समजा सर्प होते, सर्प विषारी. त्यांच्या सेवेत थोडीशी कमी राहिली तर शाप देत असत. पुण्य तर दूरची गोष्ट आहे, पाप तर पहिले देतात. परंतु साधू संत कधी शाप नाही देत. साधू संत शाप नाही देत, हे तर नकली लोक देतात. तर द्रौपदीने भोजन बनवले की मी बनवीन, कुठे कोणती त्रुटी नको राहायला, कोणत्या मीठ मसाल्यात बनवण्यात. बनवून भोजन वेगवेगळे आयटम, जिलेबी वेगळी, कचोरी वेगळी, भजी वेगळी, लाडू, दही, वडे, हलवा, पुरी, कचोरी सगळे बनवून मोठ्या थाळीत वाट्यांमध्ये घालून आणि महात्माजींच्या समोर स्वतः वाढले. आता परमात्म्याने काय केले, वाटी तर वेगळी ठेवली, वेगवेगळी, त्यातून थोडे थोडे भोजन वाढून घेतले. सगळे आयटम घेतले थोडे थोडे. बाबा मेहनत केली आहे मुलीने, आणि थोडे थोडे इतके सगळे घालून थाळीत एकत्र करू लागला. आता द्रौपदीने विचार केला होता की महात्मा कंदमुळं खाणारा, जंगलात राहणारा, असे भोजन बनवले आहे, खाईल आणि बोटं चाटेल आणि 100 जागी माझा महिमा सांगेल की भोजन बनवलं द्रौपदीने, की बाबा असं भोजन ऐकलंच नाही, पाहिले पण नाही इतके स्वादिष्ट. आता तिने बनवले याच दृष्टिकोनातून होते. सगळ्या बहिणींची हीच एक टेंडन्सी असते की अतिथी आले तर कोणती माझ्या बनवलेल्या भोजनात त्रुटी नको राहायला. कुठे हे बाहेर जाऊन मला नावे ठेवतील की अशी बहीण होती, तिला काही भोजन पण नाही बनवता आले. तर आपल्या सामर्थ्याने चांगले भोजन बनवते. हेच द्रौपदीने केले. जेव्हा तिने पाहिले द्रौपदीने की याने तर सगळेच काम बिघडवले, सर्व पदार्थांची सरमिसळ केली, सारे एकत्र केले, चवच नाही घेतली कोणत्या पदार्थाची, आणि मी 2 तास चुलीपाशी धुरात डोळे फोडून घेतले. लाकडाने चुलीवर तर बनतातच आयटम. तर मनातल्या मनात खूप वाईट साईट म्हटले महापुरुषाच्यासाठी की जैसी शकल वैसी अकल. क्षुद्राचा क्षुद्रच राहिला, याला खायचे पण नाही माहीत. हा कसला शंख वाजवणार, कसे हा काम पूर्ण करणार, हे मन मोठं दुष्ट आहे, एका मिनिटात काम बिघडवतं. आता ते तर अंतर्यामी होते. आता द्रौपदीमध्ये काय बकवास भरली आहे. अहंकार होता तिच्यात की मी राजाची राणी, स्वतः भोजन बनवलं, आणि आज याने हे काय केलं, काही खाण्याचं पण नाही माहिती याला. माझं एकदा पण कौतुक नाही केलं. परमात्मा अंतर्यामी होते. आता तिच्यात हवा भरली होती, अहंकार होता. जोपर्यंत अहंकार आहे भगवान मदत करणार नाही. तिचा तो अहंकार तोडायचा होता, तिचे बल तोडायचे होते. जी मगरुरी राहिली होती, थोडीफार बल, तिरसटपणा राहिला होता, तिरसटपणा काढायचा होता द्रौपदीचा. परमात्म्याने काय केले, जितके पण व्यंजन थोडे थोडे एकत्र पदार्थ मिसळले होते, एकत्र करून एक वेळा खाल्ले. जो शंख ठेवला होता जरा सुद्धा हलत नव्हता त्याने. एकदा आवाज केला आणि बंद झाला. सगळ्यांचं लक्ष गेलं. आनंदाची लाट पसरली की हो 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 झाले काम. दुसऱ्यांदा परत खाल्ले, दुसऱ्यांदा परत शंखाने आवाज केला, परत बंद झाला. 5 घासात त्याने सगळे पदार्थ खाल्ले जे वाढले होते थाळीत. तर 5च वेळा तो शंख वाजला आणि बंद झाला. परमात्म्याने ती थाळी चाटली आणि साफ करून ठेवली. आता युधिष्ठिरने म्हटले की भगवान, ओहो साध्य झाले हे. परमात्मा कुठे लपला होता हा रुस्तम? ओहो, हे तर परम संत आहेत, तुम्ही खूप दया केलीत, हा तुमचाच आशीर्वाद आहे यावर.
श्रीकृष्णजी म्हणाले, माझा आशीर्वाद नाही, हा तर आशीर्वाद कोणा दुसऱ्याचा आहे. तुला ते माहीत नाही. हा आशीर्वाद तर कोणा दुसऱ्याचा आहे, हा तर स्वतःचा आशीर्वाद दिसतो मला. आशीर्वाद आशीर्वाद नाहीये याच्याजवळ. तर मग कृष्णजी म्हणाले की बाबा म्हणणे ऐक, हे अजून काम झाले नाही. का नाही झाले? भगवान काय झाले की हा शंख तर खूप वेळपर्यंत वाजायला हवा होता आणि इतका जोरात आवाज करायला हवा होता की स्वर्गलोकात याचा आवाज जायला हवा होता. अजून काम झाले नाही बाबा. आता हृदय पकडले युधिष्ठिराने की भगवान आता कोणाला आणा बोलवून. श्रीकृष्णजींनी म्हटले की बाबा कोणाला बोलावणं शिल्लक राहिलं नाहीये. हा महापुरुष जो बसलाय ना, हा परमात्मा आहे स्वतःच, असा विचार कर. परमशक्ती आहे हा. आणि याच्या एका केसाबरोबर पण हे 3 लोक नाहीयेत. द्रौपदी, युधिष्ठिर, आपल्या घरात कोणी काही चूक केली आहे बाबा. पुण्यात्म्यांनो बघा, सतलोक आश्रम, बरवाला जिल्हा, हिसार, हरियाणात सगळे भक्त येतात आणि सगळ्यांना एकसारखा आशीर्वाद, एकसारखा मंत्र सगळ्यांना दिला जातो. एक तर येतो पुढच्या वेळेस म्हणत की मी असा ठीक झालो, मला हा लाभ झाला. दुसरा म्हणतो मी 5 वेळा आलो, मला कोणता लाभ नाही होत आहे. पुण्यात्म्यांनो, जेव्हा पॉवर हाऊस एक आणि त्यातूनच कनेक्शन सगळ्यांना देऊन ठेवलंय, एकाची वीज चालू आहे, पंखा चालू आहे, दुसऱ्याचा नाही चालत, तर तुझा पंखा खराब आहे, त्याला ठीक कर बाबा, चालेल. सतगुरु के दरबार में कमी काहे की ना, हंसा चूक नहीं पावता तेरी चूक चाकरी मा. आपली त्रुटी ठीक करा. आपली चूक ठीक करा. पॉवर तर जशीच्या तशी आहे, तुम्हाला पण लाभ देईल, पण तुमचे हे अगर मगर नाही संपत की हे कसे होऊ शकेल, हे कसे होऊ शकेल. म्हणजे खूप दिवसांनी सेट होईल, ज्या दिवशी इथे सेट होईल आणि कबीर इज गॉड, नथिंग एल्स. मग बघा खेळ दात्याचे. हीच तर गोष्ट बिघडून राहिली आहे. काळाने सगळ्यात पहिल्यांदा हा नाश केला की भगवानाचे नामो निशाण मिटवीन आणि कोणालाही भगवान मानून हे धक्के खाऊत. आता दासासाठी सगळ्यात मोठी समस्या आहे की मी भगवानाला भगवान सिद्धच करू. हजारो प्रमाण द्यावेत तेव्हा जाऊन डोक्यात सेट होते खरोखरच कबीर इज गॉड. आणि जोपर्यंत हा विश्वास नाही होणार तो लाभ नाही मिळणार. जसं की आता परमात्म्याला जेव्हा भोग चढवतात, एक शब्द ऐकता, मोकू का खोज ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना तीर्थ में, ना मूर्त में, ना काशी कैलाश में. शेवटी फायनल करतात, कह कबीर सुनो भी साधो, मैं तो हूं विश्वास में, और सब श्वासन के श्वास में. जे नाम तुला दिले गेले त्याचा जप कर आणि ज्या दिवशी तुम्हाला हा विश्वास होईल की कबीर इज गॉड, सगळे करू शकतो, मन मानेल तुझे, त्या दिवशी बघ माझे खेळ. तर द्रौपदीच्या मनातला दोष काढायचा होता. श्रीकृष्णजींनी म्हटले की हे भगवान आहेत स्वतः आणि कोणती आपल्या घरात त्रुटी आहे, ज्या कारणाने लाईट नाही आली, पॉवर नाही आली, चमकली 2 वेळा, 5 वेळा चमकली आणि ही बंद झाली. तेव्हा श्रीकृष्णजींना माहीत होते की द्रौपदी खूप कौतुकाची भुकेली आहे, अहंकार आहे हिच्यात थोडासा. द्रौपदीला बोलवून म्हटले की ताई खरे सांग, हा संत जेव्हा हा महात्मा भाकरी खात होता, तू याच्याबद्दल काय विचार केलास? कृष्णजी पण बघत होते, द्रौपदी पण बघत होती, असे करत होती, कधी असे करत होती. बसल्या बसल्या समजले होते की आता काम बिघडवतंय ही. तर त्याने विचारले की खरे काय ते सांग, तू काय मनात विचार केलास या महापुरुषाच्या बद्दल? या महापुरुषाशिवाय तुमचं काम नाही होणार. तू याला काय एक एक सुपच समजलीस का? याला तू वाल्मिक समजत आहेस? त्याच्या एका केसाबरोबर पण 3 लोक नाहीयेत, इतकी ताकद आहे या महापुरुषामध्ये. द्रौपदीला म्हटले खरे सांग. द्रौपदीला म्हटले श्रीकृष्णजींनी की खरे सांग. म्हटले हो खरे सांगते. मी कोणत्या नोकराची मदत नाही घेतली सेविकेची भोजन बनवण्यासाठी. स्वतःच्या हाताने भोजन बनवलं असा विचार केला होता. असं भोजन खायला देईन, महात्मा गुण गातील माझे जाऊन आणि बोटे चाटत राहतील. जेव्हा यांनी सारे एकत्र केलं, खिचडी बनवली, मला खूप दुःख झालं.
आणि हे शब्द म्हणाले की हा राहिला क्षुद्रचा क्षुद्र, याला खायचं माहीत नाही ना प्यायचं माहीत. आणि हा कसला शंख वाजवेल, कसं कार्य सिद्ध करेल. श्रीकृष्णजींनी म्हटलं, तुम्ही तर एक पाप अजून जमवलं संतांच्या बद्दल चुकीचा विचार करून. संत तर कशाही प्रकारे राहू दे, कसेही करू दे, तुम्ही बकवास करायची जरूरत नाहीये. जर तुम्हीच इतके चांगले असते तर याला बोलवायला मी काय मूर्ख आहे का? तू हा विचार केला असतास थोडाफार. हे काय आहेत, कोण आहेत, हे तर मी पण व्यवस्थित नाही जाणत, पण काम होईल यांच्याकडून. तेव्हा द्रौपदीला म्हटले की तू याचे चरण धू, हे धुळीबरोबर याचे पाय पी, चरणामृत पी, जेणेकरून तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल, तुझे पाप कमी होईल, अहंकार मिटेल, तेव्हा जाऊन काम होईल. द्रौपदीने त्याचवेळी परातीत पाणी घातले, एक तांब्या आणला, परमात्म्याचे पाय धुतले कबीरजींचे, सुदर्शनजींचे. सुदर्शन रूपात मालक बसले होते. तो शिष्य तर सैरसपाटा करायला निघून गेला होता. आता धुवून ते पाय जेव्हा द्रौपदीने घालून ग्लासात 2 घोट प्यायले आणि म्हटले श्रीकृष्णजींनी की अर्धे मला पण दे ताई, या महापुरुषाचे चरणामृत काय माहीत कधी नशिबात असेल. अर्धे श्रीकृष्णजींनी प्यायले, अर्धे द्रौपदीने प्यायले. त्याच वेळी शंख वाजला आणि स्वर्गापर्यंत त्याचा आवाज गेला. पूर्ण पृथ्वीवर फळदार वृक्ष फळांनी लगडून गेले, फुलदार वृक्ष फुलांनी बहरून गेले, पूर्ण वसंतासारखे पसरले त्या पूर्ण पृथ्वीवर. आणि बहार आली त्या परमात्म्याच्या कृपेने. तेव्हा त्यांचे ते 3 तापांचे दुःख दूर झाले. ते 3 ताप पण तेव्हा संपले. ती प्रेतबाधा पण ना श्रीकृष्णाकडून संपली आणि ना साधू ऋषी मुनींकडून संपले. ते संकट पण परमेश्वर कबीरजींच्या त्या शक्तीने, विधीने ते झाले. तर पुण्यात्म्यांनो, इथे जे येता तुम्ही, इथे ती साधना आहे जी सुदर्शनजी करत होते आणि जी भगवान सांगत होते. आणि त्याच साधनेने मालकांनी किती संकटे टाळली होती. तर इथे जी साधना करत आहात, येत आहात, तुमचे हे 3 ताप पण कबीर परमात्मा इथे करेल, या विधीने करेल, सगळे ठीक होतील. त्यावेळी परमात्म्याने 1 तास सत्संग केला उभे राहून आणि ऐकवले की कोट जन्म तर भरमत हो गे, कुछ ना हाथ लग्या रे, कुकर सुकर खरबा बोरे, कौवा हंस बुगारे, मन तू चल रे सुख के सागर, जहां सबद सिंधु रत्नागर. आता हे म्हणणे त्यांच्या गळ्याखाली उतरले नाही, कारण की कोणी ऋषी बनून मिरवत आहे, कोणी देवता बनून बसले, श्रीकृष्णजी राजा बनून बसले आहेत, युधिष्ठिरजी राजा बनून बसले आहेत. ते गळ्याखाली उतरले नाही यांच्या कोणाच्या, जे भगवान सांगू इच्छित होते की चला त्या लोकात. 4 मुक्ति जा चंपी करती, सतगुरु मिला तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना, और चल हंसा उस लोक पठाऊं जो आदर अमर स्थाना. 4 मुक्ति जा चंपी करती, माया होरी दासी, दास गरीब अभय पद पर से मिले राम विनाशी. तुम्ही तिथे चला, तिथे कोणत्या गोष्टीचा अभाव नाही. परंतु नाही तयार झाले कोणीही. परमात्मा उठून आले. आता पुण्यात्म्यांनो, तुम कौन राम का जपते जापम, तात कट न ये तीनों तापम. आज दासाकडे ती भक्ती आहे जी भगवानाने सुदर्शनजींना देऊन ठेवली होती. त्याला फक्त आणि 5 नामांचाच मंत्र दिला होता, लास्टमध्ये दिला होता. बिलकुल 2 मंत्र, त्याला अजून 3. अगदी शेवटी जेव्हा पाहिले की कधी काम बिघडणार तर नाही ना, तेव्हा त्याने दिले होते, तेव्हा त्याला पार केले होते. आणि आता भंडारा उघडा, कारण की आपण तर जास्त कर्महीन झालो. आतापासून हे सगळे कर्म करायला लागतील, दानाचे, धर्माचे, यज्ञाचे, सर्व सुमरण. तेव्हा आपण त्या स्थितीत आपली भक्ती येईल. जितके धन आपण तिथून घेऊन आलो होतो भक्तीचे, तितकेच तयार करायला लागेल आपल्याला परत तिथे जाण्यासाठी. आणि त्यासाठी हे मंत्र मौल्यवान तुम्हाला देऊन ठेवलेत. सतनाम पालडे रंग होरी हो, 14 लोक चढाव राम रंग होरी हो.
तीन लोक पासेंग धरो रंग होरी हो, तो ना तुला या राम रंग होरी हो. जो सतनामाचा 2 अक्षरांचा मंत्र, ज्यावर हे कोणाला माहीत पण नाही सतनाम काय आहे, तो 2 अक्षरांचा मंत्र, असे अनमोल रत्न, असा अनमोल हिरा तुम्हाला मिळाला आहे. एक वेळचे सुमरण जेव्हा कराल, मर्यादेत राहून आधीन भावाने एक साधू भावात राहाल आणि आपल्या विकारांना सेट करून, म्हणजे सुमरण करायचे आहे खऱ्या मनाने. कसे करायचे आहे की जशी सुरत आणि निरत आणि मनपवन हे चारहीच्या चारी एकदा लागोत सुमरणावर. जसे श्वास बाहेर सोडता तुम्ही एक मंत्र सोडता. ज्यांना सतनाम प्राप्त आहे, आत घेताना दुसरा घेता, तर हा कंप्लीट मंत्र एक झाला बस. हे सतनामाचे सुमरण एक झाले. आणि याला कसे करायचं आहे, बाहेर काय सोडत आहोत त्या शब्दावर सुरत ठेवा. हा आहे शब्द सुरत अभ्यास. आणि हे काय करतात नकली, कान बंद करून आत ऐका जे वाजत आहे. आत तर वाजतच राहील, त्याने काय लाभ होईल आपल्याला. जसे गव्हर्नर हाऊसमध्ये रेसिडेन्समध्ये आपोआप मंद मधुर धून पूर्वी वाजवत असत काही काळ, आणि आजकाल तर एक ऑटोमॅटिक सिस्टीम लावली, ती मंद मधुर धून आपोआप वाजत राहते. तर त्या धूनला ऐकेल कोणी बाहेर उभा राहून गल्लीत, त्याला काय मिळणार ऐकणाऱ्याला? त्याला तर कोणी असा माणूस भेटू दे जो गव्हर्नरला भेटवेल आणि त्याच्याकडून लाभ मिळवून देईल. तर हे ऐकण्याने कोणता लाभ नाही. हे आहे सुरत आणि शब्द अभ्यास. कसा? जो शब्द म्हणजे मंत्र तुम्हाला दिला आहे, जेव्हा त्याचे बाहेर उच्चारण करता तेव्हा त्याचे श्वासाद्वारे थोडे थोडे उच्चारण जाणवू लागते. माहीत पडते बाहेर कोणता म्हटला, तर त्यावर लक्ष ठेवा की मी कोणता मंत्र बाहेर सोडत आहे. त्यावर लक्ष राहू दे शेवटपर्यंत. जोपर्यंत दुसरा चालू होईल तर त्यावर लक्ष राहू दे की आत कोणता मंत्र घेत आहे. ही प्रॅक्टिस करायची आहे. याच्या करण्याने जेव्हाही तुम्हाला हवं लगेच सुरू होईल. आणि यावर हे लक्ष पण राहील, जेव्हा मन निघून गेले सुरत निरत आपोआप राहील की कोणता जप करत आहे, कोणाचा आहे हा. इतक्यात या 3-4 गोष्टी एकत्र होतील. आणि असे जेव्हा आत घेता, लक्ष राहू दे आत कोणता मंत्र घेत आहात, सुरत राहू दे त्यावर. तर हा आहे सुरत शब्द अभ्यास. एक परमात्मा सांगतात, एक डाल पे 2 पक्षी बैठे, एक गुरु एक चेला रे, चेला तो चंचल है भाई, गुरु निरंतर खेला रे. मग परमात्मा उत्तर देतात की इस पद का वो भेद बताओ, कौन गुरु कौन चेला रे. आणि स्वतःच उत्तर देत आहेत, कह कबीर सुनो भाई साधो, शब्द गुरु रुचत चेला रे, शब्द गुरु रुचत चेला रे. स्वतःच उत्तर देत आहेत की कोण आहे गुरु, कोण आहे शिष्य. एक डाल पर 2 पक्षी बैठे, एक गुरु एक चेला रे. म्हणजे या शरीराच्या आत आत्मा पण आहे, मन पण आहे. आणि इथे सांगतात की जेव्हा गुरुजींनी तुम्हाला मंत्र दिला तर या मनाला यावर लावून ठेवा, चित्त या शब्दावर. तेव्हा त्या गुरुच्या द्वारे दिला गेलेला तुझा जो मंत्र आहे तो या मनाचा गुरु बनव. शब्द गुरु चित चेला रे. जे नाम गुरुजींनी दिले त्यावेळी फक्त तेच लक्ष राहू दे. तो कोणता मंत्र मी जप करत आहे आणि मन त्याला जोडा. तर हा आहे सुरत शब्द अभ्यास. हा एक वेळा तुम्ही मंत्र अशा प्रकारे केलात, खूप मोठा नाहीये समजवण्यासाठी, इतका विस्तार लागत आहे. फक्त इतकंच आहे, श्वास बाहेर सोडला, कोणता मंत्र जप करत आहे बस. आत कोणता घेत आहे, आपण लक्ष गेले तर सुरत निरत आपोआप आली यावर. हा एक मंत्र बनला तुमचा अनमोल. तुमच्या खजिन्यात, भगवानाच्या दरबारात, तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाला. हा याची किती किंमत आहे. आणि तुम्ही दिवसभरात माहित नाही 1000 करा, 2000 करा, 500 करा, चालूच राहते. आणि किती किंमत होईल, तुमच्याकडे किती धन असेल त्या मालकांच्या दरबारात जाण्यासाठी. म्हणतात सतनाम. तसे वाणीमध्ये गरीबदासजींनी स्पष्ट नाम लिहिले आहे. मी तर तसे यासाठी कोड वर्डमध्ये सांगत होतो की काही वेळा
अनोळखी व्यक्ती येतात आणि ऐकतात. ऐकल्यानेही कोणता लाभ नाही होणार, विधीने काम होईल आणि दासाकडून घेतल्यानंतर याचं काम होईल. गरीबदासजींनी लिहिलंय, ओम सोहम पालड रंग होरी हो. मी त्याला सतनाम म्हणतो कोड वर्ड अजून बनवण्यासाठी. गरीबदासजींनी सरळ लिहिलंय, ओम सोहम पालड रंग होरी हो. 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो. 3 लोक पासंग धर रंग होरी हो. तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि पाताळलोक या तिन्हींची किंमत ठेवा एका बाजूला. यांची तर गिणती पण नाहीये. 3 लोक यांची तर गिणतीच नाहीये. ही किती किंमत आहे. जसे एका छोट्याशा स्टेटचा कोणी मंत्री बनतो, हे इतका फुगून जातो, माहीत नाही काय मिळवलं. मुख्यमंत्री बनला आणि 5 वर्षांनंतर तोंड वेंगाडून परत बसेल, गुडघ्यात डोकं घालून. राजे लोक पण झाले होते पूर्ण पृथ्वीचे शासक होऊन शेवटी गाढव बनले आणि इथेच सोडून निघून गेले. ते आणि स्वर्गाचा इंद्र असतो, स्वर्गाचा राजा, तो पण गाढव बनतो आपली वेळ पूर्ण करून. परमात्मा म्हणतात, हे तर आमच्या सौद्यामध्ये नाहीये, ज्याला तुम्ही मोठा महिमा मानता. राजा बनला, मंत्री बनला, मुख्यमंत्री बनला, हे तर मुले खेळतात खेळण्याशी. ज्या दिवशी तुम्हाला हे ज्ञान होईल त्या खऱ्या भगवानाचे आणि खऱ्या स्थानाचे आणि त्या सुखाचे. तर काय सांगतात परमात्मा की 14 लोक चढ़ावे. विष्णूचा लोक, शिवजींचा लोक, विष्णूजींचा लोक, शंकरजींचा लोक, दुर्गाचा लोक, धर्मराजाचा लोक, ब्रह्मलोकात तिथे जे काळाचे स्थान आहे आणि हे 88,000 खेडी, त्यात हे गोलोक वगैरे हे 14 लोक बनतात. म्हणतात या 14 लोकांची किंमत ठेवा, म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाला ठेवा एका बाजूला. आणि हे 3 लोक, पृथ्वी स्वर्ग पाताळ, हे तर पासंग, त्यांचे हे तर सौद्यातच नाहीत. इतकी किंमत आहे या एका मंत्राची. पासंग कशाला म्हणत होते, कारण की आजकालची मुलं त्या व्यवहारातून निघून गेली आहेत. पूर्वी दासाचा जन्म होता शेतकरी परिवारात, जाट परिवार. आमच्या वडिलांकडे हे शेठ लोक, व्यापारी लोक, गहू, बाजरी, ज्वारी, गूळ हे खरेदी करायला येत असत. तेव्हा वडील म्हणायचे की आधी हा आपला तराजू आहे ना, तुझी ही तागडी, याला तपास, यात एरर नको, पासंग नको. पासंग म्हणजे एरर, त्याला ठीक कर. तर तो दाखवायचा, त्यात कोणती त्रुटी असायची तर जसे गहू मोजायचे तर गव्हाने 10-20 दाणे घेऊन दुसऱ्या साईडमध्ये घालायचे, तो एरर संपून जायचा. तर त्याला पासंग म्हणायचे की इतका पासंग झाला यामध्ये. म्हणजे 2 ग्रॅम, 4 ग्रॅम, 5 ग्रॅम जे गहू ठेवले होते ते पासंग होते. पासंग ते सौद्यामध्ये नव्हते. सौदा तर दुसरीकडे ठेवलाय, शेकडो मण सौदा तर त्यातून करायचा आहे, तोलून तोलून. ते तर पासंग पकडले, ते सौद्यात नाहीत. तर इथे सांगू इच्छितात की सतनाम पालड रंग होरी हो. एका बाजूला सतनामाची किंमत तराजूत ठेवली और 14 लोक चढ़ावे. दुसऱ्या साईडमध्ये 14 लोकांची किंमत ठेवली आणि 3 लोक तर पासंग आहेत एका साईडमध्ये. त्या तराजूमध्ये पडून राहू दे, त्याचा उपयोगच नाहीये. आणि तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. तर सांगायचे तात्पर्य हे आहे की तुम्ही एक सुमरण या दासाकडून प्राप्त करून सतनामाचे केले, तुम्ही इतके धनी व्हाल. तुमचे इतके धन, अध्यात्म धन तुमचे जमा झाले. कबीरा सब जग निर्धना, धनवंता ना कोई. धनवंता सो जानियो, जिस पर राम नाम धन हो. हे आहे राम नाम. राम नाम जप कर थर होई, ओहम सोहम मंत्र दोई. हे आहे रामाचे नाम. राम नाम म्हणजे भगवानाचा खरा मंत्र, त्याला राम नाम म्हणतात. राम 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 हा मंत्र नाहीये. आपण सतनाम सतसाहेब म्हणतो, हा सतसाहेब मंत्र नाहीये. हे तर आठवण करून देतात त्या खऱ्या साहेबाची, आणि हा आहे तो मंत्र. घिसादास साहेबजी सांगतात, ओहम सोहम जप ले बाई,
राम नाम की यही कमाई. तर गरीबदासजी म्हणतात, ओम सोहम जप कर थर होई. थर म्हणजे त्या स्थानावर जाल, स्थायी होऊन जाल जे कधी परतून नाही येत. आणि ओम सोहम मंत्र राम ना. ओम सोहम मंत्र दोई. ओम सोहम मंत्र दोई. हेच 2 मंत्र आहेत. राम नाम जप कर थर होई. हे आहे रामाचे नाव ज्याचा जप करायचा आहे. हा विधी त्या तत्वदर्शी संताकडे आणि त्याला घेऊनच जप केला जाईल. त्या विधीने तेव्हाच याचे पुण्य मिळते. इतकी किंमत तेव्हा मिळते त्याची. तर सांगायचा भाव तुम्हाला हा दास सांगू इच्छितो की तुम्हाला सतलोकात जायचे आहे आणि त्यासाठी खरी भक्ती, खरे मंत्र खऱ्या सद्गुरूकडूनच घेऊन तुम्हाला भक्ती करायची आहे. मग मर्यादेत राहायचे आहे. आता काही भक्त असा नका विचार करू की सारनाम पण मिळाले, सर्व काही झाले, आपलं झालं काम. नाही. कबीर साहेब म्हणतात, पक्की खेती देख कर गर भाइयों मत किसाने. अब हूँ झोले बहुत हैं भाई घर आले तब जाने. हे किसान, शेतात तयार पिकांना बघून पिकांवर अभिमान नको करूस. अजून काम झाले नाही. नाही माहीत कधी गारा पडतील, आग लागेल, कोणी चोरून नेईल चोर. म्हणतात तुझ्या घरी येईल तेव्हा संतोष प्रकट कर. तर अशा प्रकारे नाम पण मिळाले, सतनाम पण मिळाले, सारनाम पण मिळाले आणि मग अभिमान झाला. चोरून नेले तुमचे, तिथे वीज पडली, गारा पडल्या तुमच्या, म्हणजे इथून दूर गेले मन. मग तुमच्याकडे काही नाही राहणार. म्हणजे धन तर तुमचे राहील, परंतु ते काम राहिले. सतलोक नाही जाऊ शकत, घरी नाही जाऊ शकत. मग तुमच्याबरोबर काय वाईट होईल? पुंजी तुमची आणि मालक काळ असेल. हे पूर्ण विश्वात म्हणजे 4ही युगात हे स्थान आहे, ही वेळ आहे ज्यावेळी तुम्ही चार्ज होता शास्त्र अनुकूल भक्ती साधनेने. 4थ्या युगाचा हा प्राईम टाइम आहे. मधली पिढी जेव्हा 5505 कलियुग संपते तेव्हा स्टार्ट होते आणि हे हजारो वर्षांपर्यंत चालेल. यात जो विधिवत भक्ती करून मर्यादेत राहून शेवटच्या श्वासापर्यंत आणि शरीर भक्ती करून निघून गेले ते निघून गेले, ते निघून गेले. मग जे राहिले बकवास करून काही कारणांनी अभिमानाने सोडून गेले, नाही आले, सगळी बकवास, तर त्यांच्याकडे पुंजी जशीच्या तशी राहिली पण पार नाही झाले. मग तुम्ही काळाच्या अधीन झालात. त्यातूनच जे ब्रह्मा विष्णू महेश बनून बसलेत हे तेच अज्ञानी आत्मे होते जे त्यावेळी चुकले, भक्ती पण करून राहिले जसेच्या तसे. आता यांच्याबरोबर काय होईल? ब्रह्मा मरेल. ब्रह्माजींच्या मृत्यूनंतर ते तर वेगळ्या योनीत जातील, कुत्रा गाढव डुक्कर बनतील. दुसरा ब्रह्मा ते चार्ज्ड पहिलेवाल्यांचा स्टॉक ठेवतो, हा काळ इथल्याच वर्गात ठेवलेला आहे. त्यांच्यापासून ब्रह्मा निर्माण करेल, आपल्या पत्नीपासून, त्याचे नाव ब्रह्मा ठेवतो. जीव आत्मा दुसरा असतो. मग विष्णू मरेल 7 ब्रह्माच्या मृत्यूनंतर. हा विष्णू गाढव बनेल, दुसरा पुण्यात्मा तुमच्यातूनच विष्णू बनवेल. मग 7 विष्णूजींच्या मृत्यूनंतर शंकरांचा मृत्यू होईल, त्यानंतर नवा शंकर याच पुण्यात्म्यांच्या पुण्यांनी तिथे बनवेल आणि या पुण्यात्म्यांना स्वर्गात राजा बनवून, ब्रह्मा विष्णू महेश देवता बनवून सत्यानाश करेल, सगळी पुंजी लुटेल, तुम्हाला कंगाल करेल आणि आपटेल पृथ्वीवर. परमात्मा ही आठवण करून देऊ इच्छितात. हा दास तुम्हाला हे सांगू इच्छितो की फाऊल पॉइंट पण लक्षात ठेवा. केवळ साधनेच्या बरोबर ही मर्यादा पण ठेवा. जैसे माता गर्भ को रखे यत्न बनाए. ठेस लगे तो छन्न हुए तेरी ऐसे भक्ती नसावे. जसं कोणी बहीण गर्भवती राहते तर किती चिंता असते तिला की माझा हिरा, माझं बाळ, भगवानाने दया केलीये, कुठे खराब नको व्हायला. यासाठी किती सावधानता बाळगते. वर खाली पाय नको पडायला. अशी कोणती वस्तू नको खायला की माझा गर्भ खराब होईल. असेच कधी झोपल्यावर पण रात्री कूस बदलते तेव्हा पण विचार करते, हे भगवान, दचकून एकदम उठते, कुठे माझ्या बाळावर दाब तर नाही आला. तर अशी सावधानता जी आई बाळगते तर तो हिरा प्राप्त करते, ते बाळ प्राप्त करते. तर अशा प्रकारे तुम्हाला
वचनाच्या शक्तीने तुमच्यात हिरा बनणे सुरू झाले आहे. हा भक्तीचा लाल, आणि तुम्हाला इतकी सावधानता बाळगून याला सफल करायचं आहे. जैसे माता गर्भ को रखे यत्न बनाए, ठेस लगे तो छन्न होवे, तेरी ऐसे भक्ति नसावे. तर या प्रकारे तुम्ही या ज्ञानाला समजायचंय. आणि जसे परमात्मा म्हणतात किती दयाळू आहेत, की जे भक्त राहिले आहेत त्यांना ज्ञान तर ऐकवतो हा दास राहून राहून, अशा तुमच्याबरोबर चुका होतील, धोके होतील. वरती जोपर्यंत तुम्ही गुरुच्या बरोबर राहाल तोपर्यंत तर दास तुम्हाला बरोबर घेऊन जाईल सतलोकात. परमात्मा येईल दासाच्या रूपात, जोपर्यंत ज्याचे कनेक्शन बरोबर आहे. आणि मग तुमच्याबरोबर धोका करेल काळ, ज्याचे कनेक्शन इथून तुटेल त्याच्याकडे पण या दासाच्या नावाच्या रूपात काळ येईल आणि त्याला उठवून आपल्या शिबिरात घेऊन जाईल. तिथे धोका होईल त्याच्याबरोबर. त्यासाठी काय की तुमचे कनेक्शन इथे राहिले पाहिजे अंतिम श्वासापर्यंत. आणि त्याची एक पद्धत सांगून ठेवली आहे तुम्हाला, आणि लक्षात ठेवा अशा वेळी. परंतु त्यावेळी तर तुम्ही पार होणार नाही, कारण की तुम्ही इथून डिस्कनेक्ट होऊन त्याच्या शिबिरात असाल. जसे समुद्री जहाज आहे या दासाच्या शरणात, जे दासाकडून उपदेश घेऊन कबीरजींच्या शरणात आले, तर तुम्ही समुद्री जहाजात बसले आहात. आता पूर्ण विश्वात सगळा काळ भरलाय आणि यावर आहे एक हे जहाज समुद्री. यातून जो खाली उतरला तो तर बुडेलच बुडेल. जहाजातून खाली उतरला तर जल आहे, बुडवणारच आहे. तर इथून जो गेला तो बुडला, तो नाही मग वाचू शकत. यासाठी तुम्ही ही सावधानता बाळगायची आहे की इथून आपण बाहेर गेलो तर सगळी कामे बिघडणार आहेत, तर मग नाही बाहेर पडणार. जोपर्यंत तुम्ही इथे आहात तर ती गोष्ट परिणाम करणार नाही. तुम्ही तर पार होतच आहात, जहाजात बसला आहात, निघून जाल बाहेर भवसागरातून. तर ज्यावेळी तुम्ही इथून जाल, तुम्ही तर कनेक्टेड आहात, तर योग्य रस्त्याने जाऊन त्रिकुटीवर पोहोचाल. त्रिकुटीवर जाऊन मग 3 रस्ते बनतात. त्याच त्रिकुटीवर काळाचा पण पूर्ण दिखावा आहे, तो पण धोका देतो अशा रूपात उभा राहतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. तिथे त्यावेळी तुम्ही सतनामाचे सुमरण सुरू करा. सारनाम पण तुमच्याजवळ असेल तर सारनामाचे ते एकत्रच होते, ते तर तिन्ही मंत्र एकत्र चालतात. त्यावेळी सुमरण जरूर करा. गुरुजींच्या चरणांवर दंडवत प्रणाम करताना तिथे जाऊन तुम्ही बघाल दासाच्या रूपात भगवान भेटतील, कबीरजी, परमेश्वरजी. आणि तिथे जाताच दंडवत सगळे करतातच. तर दंडवत करताना एक सुमरण अवश्य केले पाहिजे. तुम्ही जेव्हा पण सुमरण करता एक सुमरण अवश्य करा सतनामाचे. 10 सेकंदामध्ये होते. आणि मग उठाल तर बघाल ॲज इट इज आहेत तर गुरुजी आहेत. आणि नाही तर मग तुम्हाला दिसेल, इतरांना नाही दिसणार ज्यांनी सुमरण केले आहे. तर त्याचे जेव्हा मग रूप बघाल तो काळ असेल दासाच्या रूपात, तर त्याचा चेहरा बदललेला असेल. तर तुम्ही तुमचे सावधान होऊ शकता तिथे पण. परंतु तिथे काम नाही होणार तुमचे. शिल्लक काही नसेल तो तर पकडून घेऊनच जाईल. कारण की इथून जे कनेक्शन तुटेल ते मग पुढे काम नाही करणार. तर यासाठी तुम्हाला सावधान राहायला सांगत आहे. तर मग काळ काय करेल, तो वाईट रूपात दासाच्या रूपात धर्मराजाकडे घेऊन जाईल. अकाउंट करा जसे ओरिजिनलचे असते, आणि तिथे करून गडबड की विष्णू लोकात चल. कारण की तुम्ही जो पहिल्या मंत्रात जप करता, 7 मंत्रातील 5 नामे याच देवतांची आहेत. गणेशजींचा, ब्रह्मा सावित्रीजींचा, विष्णू लक्ष्मीजींचा, आणि शिव आणि पार्वतीजींचा, दुर्गाजींचा. ही 5ही नामे तुमच्याकडे आहेत. आता जी कमाई तुम्ही करत आहात ती तर डिपॉझिट होईल, तुमच्या बँकमध्ये आहे. अध्यात्म बँक एक खाली आहे, एक कॉपी वरती आहे. तिथे जातो फॅक्स. जेव्हा इथून जाल तेव्हा तुम्हाला ब्रह्माजींच्या लोकात पाठवले की पहिले तिथे जा. तिथे पुंजी संपवाल या मंत्राची काहीतरी इथे प्रयोगात येते. त्यातली तुमचे सांसारिक सुख तुम्हाला यातून दिली जातात. शिल्लक राहिलेली तुम्ही तिथे जाल, तिथे खाल. जेव्हा तिथे संपेल, ब्रह्माची पुंजी संपली, तिथे देवता बनून राहाल. त्यानंतर तुम्हाला विष्णूजींच्या लोकात पाठवले जाईल. विष्णूजींची जेव्हा पुंजी जपाची तुमची संपेल त्या मंत्राची, त्यानंतर तुम्ही शिवजींच्या लोकात जाल. शिवजींचा मंत्र पण तुम्हाला दिला जातो. तो संपला की मग तुम्ही ब्रह्मलोकात जाल. तिथे जो सतनामाचा जो आपण जप करतो ओम मंत्राचा, त्याची पुंजी ब्रह्मलोकात खाल. जेव्हा तिथे संपेल, मग त्या काळाने काय करून ठेवलंय ब्रह्मलोकात, अलखलोक, अलखलोक, सतलोक,
अलख लोक, अगम लोक आणि अनामी लोक नकली बनवून ठेवलेत. त्या दुसऱ्या मंत्राच्या सतनामाची आणि वरच्या लोकात तुमच्या पुंजीचा नाश करेल आणि सार नामाचे पण तेच तुमचे खराब करण्याची चेष्टा करेल. तर परमात्मा म्हणतात की अरे भल्या माणसा, तुला त्यावेळी पण माझी आठवण आली, हे ज्ञान जे दास तुम्हाला देत आहे. काय सांगत आहे की असा धोका नका करू, खूप मोठे कपट होईल तुमच्याबरोबर. तुम्ही इथून देवता बनून जाल, पुंजी तुमची असेल, कमिशन यांचे असेल, ब्रह्मा विष्णू महेशचं. त्यांच्या हॉटेलमध्ये राहाल, सगळे थाट देतील, परंतु पुण्य तुमचे असतील आणि भक्ती कमावलेली नष्ट तुमची होत राहील. तर परमात्मा म्हणतात, तुम्हाला जरी तिथे जाऊन पण आठवण आली माझी, शिवमंडल ब्रह्मापुरी चाहे विष्णु लोक में हो, हमरे गुण भूल नहीं तो आन छुटाऊं तो. जरी चूक झाली आणि इथून गुरुद्रोही बनून नाही गेला. दोन प्रकारचे असतात विमुख गुरुजींपासून. एक तर असतो गुरुद्रोही बनतो, इथून जाऊन निंदा करणे, माझ्याबद्दल वाईट बोलणे, अशी बकवास करणे, तो तर झाला गुरुद्रोही. एक तसेच सोडून देतो निष्काळजीपणामुळे, कोणाच्या म्हणण्यात येऊन चल दारू पिऊ प्यायला लागला, तो गुरुद्रोही नाही झाला. त्याला सांभाळले जाईल, गुरुद्रोहीला नाही सांभाळले जाणार. आणि त्याला सांभाळले पण तेव्हा जाईल जेव्हा तो तिथे जाईल ब्रह्मा विष्णू महेशच्या लोकात. आता काय करतो हा काळ, जेव्हा हे परमात्मा सांगतात जर तुम्ही तिथे गेलात विष्णूच्या लोकात, शिवजीच्या लोकात, तुम्हाला तिथे गोष्ट लक्षात आली की गुरुजी तर असे म्हणायचे की आपल्याला तर सदलोकात जायचंय. इथे आलेली व्यक्ती तर परत जन्ममरण लोकात असतात, आपली पुंजी नष्ट होते. म्हणतात तिथे पण जर तू तळमळशील, मला आठवशील, तिथून पण सोडून आणीन. शिवमंडल ब्रह्मापुरी चाहे विष्णु लोक में हो, हमरे गुण भूल नहीं तो आन छुटाऊं तो. आता पुण्यात्म्यांनो बघा, त्याने तर सोडवले, परमात्मा निघून गेले, दयाळू आहेत, त्यांच्या पुढे कोणाची हिंमत सोड बाबा यांना. परंतु आता तुम्हाला कुठे घेऊन जातील ते? परमात्म्याने एका ब्रह्मांडात एक मिनी सतलोक बनवून ठेवलाय. जसे प्रत्येक देशात एक राजभवन, राजदूत भवन असते, अशी मालकांनी एक जागा बनवून ठेवली आहे जिथे स्वतः राहतात. तो मिनी सतलोक आहे. त्यांना जे असे आहेत, हाका मारली, हात जोडले, रडले, त्यांना परमात्मा तिथे ठेवतात. कुठे? त्या मिनी सतलोकात. तिथे त्यांची पुंजी संपत नाही, तिथे भगवानाच्या दरबारातून सगळे मिळते. जसे इथे आलात, इथे पुण्यात्म्यांनो तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही किती दान करता आणि किती टक्के भक्त इथे दान करत आहेत. आणि 80% बिचारे फक्त भाड्यापुरतेच आणतात आणि बाकी सगळे इथे भोजन खातात, त्यांचा काही खर्चच नाही होत. तर अशाच प्रकारे हा तर एक मिनी सतलोक, ती एक तशीच रिहर्सल, ते वास्तव भगवानाचे स्थान आहे. परंतु आहेत ते म्हणजे इथे या लोकात जो मिनी सतलोक वास्तव तिथे आहे आणि वास्तविक सतलोक तर तो वेगळा आहे. तर तिथे त्यांचा खर्च होत नाही. आणि आता ते कसे दयाळू आहेत, त्यांना स्टॉक ठेवतील. आणि आता दुसऱ्यांदा जसे सतयुग गेले, त्रेता गेले, द्वापार गेले, यामध्ये त्यांना सोडणं सुरू करतील. जसं 600 वर्षांपूर्वी 64 लाखांना सोडलं होतं भगवानाने, 64 लाख. आणि परमात्मा आले, त्यांना चार्ज करून गेले की उलटे कराल तर इथेच पडून राहाल पृथ्वीवर, आणि ती पुंजी तुमच्या बरोबर आहे. परंतु जी पुंजी तुमची होती ती वेगळी ठेवली दात्याने आणि आपल्याकडून येऊन परत चार्ज करून गेले. तर तुमचे मनुष्य जीवन चालतच येत आहे. हे सगळ्यात पहिले इथे जे येत आहे ते 64 लाख येतील फर्स्ट, जे पहिले राहिले होते. एक कथा ऐकवतो कितीतरी वेळा तुम्हाला, आज वेळ नाही राहिलं ते परत ऐकू. परमात्म्याने एक परीक्षा केली होती. 600 वर्षांपूर्वी मालक आले होते, कबीरजी, धाणक रूप, विणकर रूपात. आणि त्यावेळी ना कोणी ज्ञान ऐकणारा होता, ना कोणी कबीर साहेबांना भगवान मानत होता. आशीर्वाद देत होते, लाखो लोक सुखी झाले होते आणि 64 लाख शिष्य बनले होते त्या धाणक विणकराचे.
आणि त्यावेळी मग तुम्हाला चार्ज करून गेले. केवळ प्रथम 5 ते 5 नाम देत असत पहिल्या मंत्राचे. दोन पण देत नव्हते त्यावेळी. सतला फर्स्ट अँड लास्ट देत नव्हते, फक्त मधले 5 नाम हे देऊन गेले. आणि तसे भक्ती करत राहिले, जन्म घेत राहिले, मरत राहिले, जन्म घेत राहिले, मरत राहिले. तुमच्यात भक्तीची आवड पण बनून राहिली. आणि आज परत तुम्ही आलात भगवानाकडे. म्हणजे यावेळी मोक्ष होईल असा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? रजनी उत्तम जिरे. आपण कुठून आलात? दिघी गाव, पुणे 15, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? व्यवसाय गृहिणी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 26/11/2017. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी लग्नाच्या आधीच एकमुखी दत्ताची भक्ती करत होती. त्याच्यानंतर सासरी आल्यावर शिव आणि शक्तीची भक्ती करायला लागली. शिव आणि शक्तीची भक्ती खूप केली मी. 16 सोमवार धरले, उपाशी राहायची दिवस. देवीचे घट बसवायची, देवीची पूजा करायची. हे दोघं शिव आणि शक्तीची पूजा एकसारखीच करत होते मी. त्याच्यामुळे मला ना थोडी सिद्धी प्राप्त झाली. आणि मी जे बोलले ते खरे व्हायचे. असे बरेच लोकांना गुण यायला लागले. कोणी आजारी आलं तर त्याला मी साधा आपलं भस्म लावलं शंकराचं तरी फरक पडून जायचा. आणि देवीचा हळदी कुंकू दिला तर त्यांचं म्हणजे कोर्ट कचेरीची कामं पण होत होती. असे म्हणजे बरेच मोठे असाध्य रोगसुद्धा बरे व्हायला लागलेत. पण त्याच्यानंतर संत आसारामजी बापूंची मी दीक्षा घेतली. आसारामजी बापूंची दीक्षा घेतल्यामुळे काय झालं, मला जी सिद्धी दिसत होती ती पण बंद झाली. आणि आसारामजी बापूंच्या मार्गावर चालायला लागले. तर जे लोक माझ्याकडे येत होते ते लोक यायचे बंद झाले. म्हणजे आणि माझी तब्येत पण खूप बिघडायला लागली. माझे हातपाय दुखायला लागलेत, गुडघे दुखत होते, किडनी माझी एकदम छोटी होऊन गेली होती. डॉक्टरांनी सांगितलं किडनी तुमची लहान होत चालली, आता काय करायचं. गोळ्या औषधं घेत होतो आम्ही. माझं पहिलं 84 सालामध्ये माझं किडनी स्टोनचं मोठं ऑपरेशन झालं होतं. त्याच्यानंतर गर्भाशयाचं ऑपरेशन झालं. असे बरेच ऑपरेशन माझे झाले. 4-5 ऑपरेशन झाले. नाकाचं झालं, कानाचं झालं. परंतु मला काही फरक पडतच नव्हता. मग एक दिवशी आम्ही असंच आमच्या मिस्टरांना पण पॅरालिस झाला 2016मध्ये. आसारामजी बापूंची दीक्षा त्यावेळेस चालूच होती, मंत्रशक्ती चालूच होती, मग आमचा आजार चालूच होती. मी खूप परेशान झाली. नंतर मग मी आमच्या मिस्टरांना पॅरालिस झाला 2016मध्ये. मग ते 1 वर्ष असेच निघून गेले. औषधं गोळ्या करून दवाखाने करत होता आम्ही. जवळजवळ 5-6 लाख रुपये आमच्या दवाखान्यात गेले. जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात. लग्नापूर्वी आपण एकमुखी दत्ताची भक्ती साधना करत होतात आणि लग्नानंतर आपण शिव आणि शक्तीची साधना करत होतात. यातून आपल्याला बऱ्याचशा सिद्धी प्राप्त होत होत्या. परंतु जी काही आपण भक्तीची कमाई केली ती काही दिवसातच लुप्त झाली आणि आपल्याला बऱ्याचशा रोगांनी ग्रस्त केलं आणि आपल्याला व आपल्या परिवाराला त्यापासून दुःख भोगायला मिळत होतं. मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांचा जो मार्ग आहे हा आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? एक दिवशी रात्री 10 वाजता मी रामपालजी महाराजांचे ईश्वर चॅनलवर सत्संग ऐकत होते. ते 1 दिवस ऐकलं, 2 दिवस ऐकलं, असं मी कंप्लीट 3 महिने सत्संग ऐकत होते. ते चालू होते नंबर. मग मी त्या नंबरवर SMS केला. तर मी ज्ञानगंगा पुस्तक मागवलं. ज्ञानगंगा पुस्तक द्यायला एक भगतजी आमच्या घरी आले. मग त्या भगतजींना मी विचारलं की दीक्षा कुठे मिळते. मग त्यांनी आम्हाला वाकडेवाडीचा पत्ता दिला. मग वाकडेवाडीला आम्ही 2 जण गेलो आणि दीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे सत्संग आहे हे आपण TV चॅनलच्या माध्यमातून बघत होतात. जवळजवळ 3 महिने आपण त्यांच्या सत्संगाचं श्रवण केलं आणि त्यातनं आपल्याला असं जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यायला हवी. असं जेव्हा आपल्याला भासलं तेव्हा आपण वाकडेवाडी येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या सद्भक्तीला आपण लागलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? एवढे लाभ झाले, सांगायला गेलं तर रात्र पुरायचे नाही की दिवस पुरायचं नाही. खूप लाभ झाले. पण त्याच्यातले मी 2-3 अनुभव सांगते तुम्हाला. एक वेळेस आमचे मिस्टरांना तर पॅरालिस झालं होतं, मी सांगितलेच पहिले. तर ते पाण्याच्या टाकीमध्ये पडले. पण इतकं ओरडत होते, आम्हाला ऐकायला येत नव्हतं. पण ते नंतर थोड्या वेळानं बघतो ते पाण्यावर तरंगत होते.
2-3 माणसांनी मिळून आम्ही त्यांना वरती काढलं आणि त्यांनी सांगितलं की माझे हात पाय आहेत ना गुरुजींच्या हातावर होते. म्हटलं कोण गुरुजी? म्हणजे संत रामपालजी महाराज, त्यांच्या हातावर माझे पाय होते. आणि त्यांनी मला वरती ठेवलं म्हणे तरंगत. कारण आम्ही त्या दिवशी टाकीमध्ये नेमकंच एक टँकर ओतला होता, फुल टाकी भरलेली ती पाण्याने. आणि तसल्या पाण्यात ते न बुडता त्यांना पोहता पण येत नव्हतं. एक हात एक पाय त्यांचा गेलेला होता, ते काहीच काम करू शकत नव्हते. तशा परिस्थितीत ते एकदम सुरक्षित राहिले, त्यांना काही झालेलं नव्हतं. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही अनुभवायला मिळाला का? हो, एक औरंगाबादला मी चालले होते आणि रिझर्वेशन करून मी पहिलं सीटावर येऊन बसली. तर सीटावर येऊन बसताच एक बाबा माझ्या मागे आले. ते म्हणतात मला हे सीट तुझं पाहिजे. मी म्हटलं तुम्हाला ही सीट मी का देऊ, मागं सीट मोकळं आहे, तुम्ही बसा तिथं, गाडी पूर्ण खाली आहे. ते म्हणतात नाही मला हेच सीट पाहिजे बाई, तू उठ इथून. म्हटलं बरं बाबा तुम्ही बसा. मी 3 नंबरच्या सीटावर जाऊन बसले आणि आपलं रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकायला सुरुवात केली. कानामध्ये ते हेडफोन घातल्यामुळे मला काय झालं ते कळलं नाही. पुढे थोड्या वेळाने ते सत्संग संपल्यावर मी भक्तीवरती मान करून तर ते शीट आहे ना दरवाजामध्ये पालथं पडलेलं होतं. तर मी शेजारच्या लोकांना विचारलं, म्हटलं काय झालं? ते म्हणते अपघात झाला होता गाडीला. म्हणलं कसला अपघात? मग ती गाय पुढे आली होती, ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला, त्यामुळे एकमेकावर लोक आदळली, शीटं 2 तुटलीत म्हणतात. पुढचं सीट पण हे तुटलेलं आहे. मी म्हटलं इथं एक बाबा बसले होते, ते कुठे गेलेत? म्हणजे कोण बाबा? इथं कोणीच बाबा नव्हता, आम्हाला कोणी दिसलं नाही म्हणे, तुम्हीच फक्त 3 नंबरच्या सीटावर बसले होते. मग मी मनातल्या मनात परमात्म्याचा आभार मानले. संत कबीर साहेब म्हटलं रामपालजी महाराजांनी मला वाचवलं. आणि एक अनुभव असा होता, आमच्या दिघीला पाण्याची खूप टंचाई आहे. तर 3 वाजता पाणी यायचं, 3-3:30ला. तर एक दिवशी मी म्हटलं मी पाण्याला काय उठत नाही आज, मी झोपणार आहे. तर आमचे मिस्टर म्हटलं नाही उठ, पाणी आलं तू बघ. मी म्हटलं अहो माझे लई पाय दुखतात. म्हणजे कसे काय? अहो म्हटलं मी ना वरती त्या याच्यावर पालखीमध्ये बसून माझे पाय खूप दुखतात. म्हणलं कसली पालखी? अहो म्हटलं मी वरती गेली होती. म्हणे कुठं? म्हटलं अहो ते वरती ना एक नाग होता त्या गाडीला, त्या नागाच्या पाठीवर एक पालखी होती, त्या पालखीत मी बसली होती. म्हटलं नाग? कसला नाग? म्हटलं 5 फण्याचा नाग होता म्हटलं बसलेला, आणि त्याने मला घेऊन गेला म्हटलं वरती. म्हणे कुठं नेलं तुला? म्हटलं अहो पहिलं सुरुवातीला ना मी एका दरवाजाजवळ गेले. म्हटलं तिथं काचेचं मोठं असं अंड्या आकाराचं हे होतं. म्हटलं तिथं 3 देव बसलेले होते. म्हटलं त्यांचे ते गप्पा मारत होते. म्हटलं मला होकारच दिला नाही त्यांनी. मी आवाज देते त्यांना, ते पण माझं ऐकू गेलं नाही त्यांना. आणि त्याच्यानंतर पुढे गेले. म्हटलं चालत पुढे गेले तर एक ठिकाणी मला ना 1 ग्लास पाणी दिलं म्हटलं प्यायला कोणीतरी. दरवाजा उघडला पण तिथं पण मी थांबले नाही. त्याच्या पुढे मला त्या नागाने नेलं, तर एक बंद दरवाजाजवळ नेऊन सोडलं म्हटलं. तर त्या ठिकाणी ते भयानक मला ते जे रूप दिसलं म्हटलं, ते मी त्या रूपाला घाबरली. आणि त्या नागाला म्हटलं मला जिथून आणलं तिथं मला सोडून ये माझ्या घरी, इथं कशाला आणलं तू मला? तर नाग म्हटला हे दरवाजा तुला उघडायचा आहे. म्हटलं कशाने उघडायचा? हा दरवाजाची चाबी तुझ्याकडे पण नाही, माझ्याकडे बी नाही म्हणे. ही चाबी संत परमात्मा जे आहेत रामपालजी महाराज पृथ्वीवर आले त्यांच्याकडेच चाबी तुला भेटणार, आणि तेच तुला चाबी देतील, तेव्हा तू इथं येशील म्हटले. आणि लगेच माझे डोळे उघडले. आमच्या माने म्हणतात तू पाणी सोड म्हटलं नाही माझा लई पाय दुखतो. तर मी अक्षरशः बघितलं तर माझा एक गुडघा हिरवागार झालेला होता. अक्षरशः ते पालखीचं जे लागून मला दांडी लागलेली होती. तर मग मी डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणला हे मार लागलेला आहे म्हणजे घासून झालेलं आहे पायाला. आणि असं पिंपळाच्या पानासारखं त्याचा आकार झाला होता. गुडघा माझा पूर्ण हिरवा झाला होता. मी म्हटलं ते पालखीवर बसून कसं काय? म्हणलं मला पालखीचा दांडा खूप लागत होता म्हटलं. मग मी एक भगतजीला पण अनुभव सांगितला. ते म्हणजे परमात्माची कृपा झाली तुमच्यावर, तुम्ही सतलोकापर्यंत नाही गेल्या, परत आल्या म्हणे वापस. एवढं ऐकून मला ते जरा परत मी परमात्म्याचे आभार मानले. आणि असे वेळोवेळी चमत्कार होत राहिले परमात्म्याचे. ज्यावेळेस आपण आठवण केली ना त्यावेळेस परमात्मा हजर असतात. एक दिवशी ना आमच्या घरी स्वयंपाकच कोणी केला नव्हता, आणि मी कुठून तरी आले. मला खूप भूक लागली होती, म्हणजे मुलीकडे पण नाही आणि इकडे बी नाही. आता मी म्हटलं मी कधी स्वयंपाक करणार, मला लई कंटाळा आला, मी आता करत नाही. तेवढ्यामध्ये ना एक माझी मानलेली मुलगी आहे, मोठा डबाच भरून घेऊन आली. मग ते तुला जे खाऊ वाटलं घे तुझा डबा. आम्ही सगळ्यांनी ते डबा खाल्ला, पण ते डबा संपला नाही जेवणाचा. मग नंतर 3ऱ्या दिवशी मी त्या माझ्या मुलीला विचारलं, मानलेल्या मुलीला, म्हणजे तू मला डबा पाठवला, तुझा डबा घेऊन जा. ती म्हणते मी कधी डबा पाठवला, मी तर ते मालेगावला गेली होती, तुला डबा कशाला देऊ म्हणे, माझ्याच घरी कोण नव्हतं म्हणे, आम्ही आत्ताच आलो मालेगाववरून. म्हटलं नाही हा डबा बघ तुझं नाव आहे याच्यावर. ती पण आश्चर्यचकित झाली की हे तुझ्या परमात्म्यानेच केलं असेल तुला म्हणे, तू उपाशी होती ना दिवसभर, त्याच्यामुळे तुला ते परमात्म्याने कृपा केली खूप. असे बरेच चमत्कार झालेत. ज्या दिवशी परमात्मा माझ्या असे समोर उभे राहिले का त्या दिवशी काहीतरी चमत्कार घडतोच. आणि अजून एक चमत्कार असा झाला, पाहुणे आले होते, त्याच्यामध्ये एक लहान बाळ आलं होतं, 2 वर्षाचं होतं ते बाळ.
ते खूप रडत होतं. त्याने काय बघितलं, म्हणजे आमच्या घरामध्ये द्राक्ष होती पण थोडी होती ती, तर मोठ्या मुलांनी खाऊन घेतली आणि ते मुलगा तसाच राहिला. त्याला 2च मिळाले. तो म्हणतो मला अजून जाम पाहिजे. मला याला अजून जाम कुठून आणायचे, तो द्राक्षीला जाम म्हणत होता. म्हणलं इथं जाम मिळत नाही. मग आम्ही जरा त्याच्यावर चिडलो आणि बाजूला बसलो. मी परमात्म्याला म्हणलं अतिथी देवो भव असं म्हणतात, पण अतिथीच उपाशी राहिला. आज रडतोय म्हणलं लहान बाळ, 2 वर्षाचा बाळ आपल्याकडे रडून राहिला, पण त्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही. म्हटलं अख्ख्या गावात द्राक्ष का बरं भेटून नाही राहिलेत. सगळे म्हणणं पाठवलं कुठं कुठं तरी भेटलं नाही. पोरग झोपलात. रात्री 3 वाजता आम्ही पाणी आलं, पाणी सोडायला उठले तर बघते तर काय, मुलाच्या हातामध्ये द्राक्ष होती हिरवीगार. त्याला म्हणलं बाळा तू कुठून आणले. म्हणते मला ह्या बाबांनी द्राक्ष दिले. म्हणतो कोणता बाबा. ते फोटोमध्ये हात दाखवून सांगत होता की या बाबांनी मला द्राक्ष दिले. ते बाबा दुसरं तिसरं कोणी नसून रामपालजी महाराजांचाच फोटो होता तो. आणि मग आम्ही म्हटलं बाळा मला 1 द्राक्ष दे ना. तो म्हणतो नाही मी तुला देत नाही, तू या बाबाकडून घे. बाबाकडे मोठी टोपली भरून द्राक्ष आहेत. मी म्हटलं नाही तूच दे मला. नाही मी देत नाही म्हणे, तुला बाबाकडून घे. म्हटलं ठीक आहे. मग ते द्राक्ष मी काही त्याने दिले नाही मला. मी आपले पाणी सोडायला निघून गेली आणि थोड्या वेळाने येऊन बघते ते 1 द्राक्ष मला त्या कॉटवर दिसलं. मी हळूच उचललं आणि आपलं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि ठेवल्यानंतर मी विसरली. 1 महिन्याने द्राक्ष काढलं, जसंच तसं हिरवगार होतं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आणि त्यांच्याकडनं जे काही नामदीक्षा आपण घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव पाहावयास मिळाले. तर ह्या अनुषंगाने आपण भगत समाजाला काय संदेश द्याल? भगत समाजाला मी हा संदेश देणार आहे की तुम्ही अजूनही झोपेतनं जागे व्हा, परमात्म्याला शरण जा. परमात्मा म्हणजे दुसरे तिसरे कोणी, संत कबीराचा अवतार संत रामपालजी महाराज पृथ्वीवर आलेले आहेत. तुम्ही त्यांची दीक्षा घेऊ शकता आणि त्यांच्या अनेक असे चॅनलवर त्यांचा सत्संग येतं, तिथं तुम्ही संपर्क साधून दीक्षा घेऊ शकता. आणि मी माझ्या खानदेशी मायबहिणींना अशी सांगत आहे, माझ्या खानदेशी मायबहिणीसन तुमले म्हणे अशी विनंती शे की तुम्ही संत रामपालजी महाराजले शरण जा आणि जे काही तुम्ही धरी राहणार ती सेवा काही तुम्ही करू नका. ती सेवा मग तुमले काहीच लाभ भेटणार नाही. ती सेवा म्हणजे तुमले काळकडे लई जाणार शे आणि तुमले जर मोक्ष पाहणं होई आणि जर आटलं स्वर्ग न सुख तुमले जर लिहिणं होई तर संत रामपालजी महाराज शरण जा आणि त्यासनी दीक्षा लिहा. आणि आता सगळीकडे पुस्तक सेवा चालू होई जाईल शे, पिंपळनेरपर्यंत सेवा येईल शे. सामोड्याने म्हणा माय बहिणीश्वर 40 गाव पाठवून दे, जळगाव धुळे पिंपळनेर सगळीतलं सांगणं शे म्हणा भाऊसले बी सांगणं शे की तुम्ही हाही सेवा अवश्य द्या. आणि संत रामपालजी महाराजसारखा दुसरा गुरुच कोणी नाही शे. त्यामुळे तुम्ही माय बहिणीसर म्हणे तुमली अशी विनंती शे की तुम्ही संत रामपालजी महाराजले शरण जा आणि त्यासनी दीक्षा तुम्ही लिहा आणि तुम्ही जीवनमा जर तुमले लाभ लेना होई तर संत रामपालजी महाराजले शरण जा. बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज की जय. जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक मनुष्याने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला असं जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा जर तुम्हाला घ्यायची असेल तर TV चॅनलवर त्यांचे सत्संग येतात आणि खाली जी पट्टी चालते त्याच्यावर संपर्क नंबर असतात आणि त्या नंबरवर फोन करून तुम्ही संपर्क साधू शकता आणि दीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे आणि ज्या कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तो साधक त्या ठिकाणी जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. तर मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी किंवा या नामदीक्षेपोटी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? साधकाला काही पैसे द्यायची गरज नाही आणि पैसे पण कोणी घेत नाही. तिथंच रामपालजी महाराजांच्या तिथं सगळं काही फ्रीमध्ये आहे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.